नमस्कार मित्र प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सावनी ही विचार करत असते। सावनीला असं वाटतं की मुक्ता आपल्या म्हणण्याप्रमाणे वागली पाहिजे। त्यासाठी ती विचार करते की घरातील प्रत्येक सदस्याच्या मनातून मुक्ताची इज्जत ही कमी झाली पाहिजे। जर मुक्ताची इज्जत कमी जर नाही झाली तर आपल्याला महत्त्व मिळणार नाही असं सावलीला वाटत असतं। त्यामुळे सावनी ही शक्कल लढवते। सावनी एक ब्लूटूथ घेते आणि त्या ब्लूटूथच्या माध्यमातून मुक्ताला ऑर्डर देण्याचा प्रयत्न करते आणि ती मुक्ताला सांगते की तू हे ब्लूटूथ जर नाही वापरले तर मी तो कोमलचा व्हिडिओ व्हायरल करेल आणि तुमची सगळी नाक सगळ्या जगासमोर येईल अशी धमकी ही सावनी देते। त्यामुळे कोमलची इज्जत वाचवण्यासाठी मुक्ता ही भीतीपोटी ते ब्लूटूथ कानात घालते आणि सावनी जसं सांगेल तसं ती वागायला लागते। तर मुक्ता एका रूममध्ये बसलेली असते। तिने केलेल्या वाईट कामांचा तिला आठवण होत असते आणि ती विचार करते की आपण हे काय करतोय। रागाच्या भरात माणसाने काय करावं हे तुला काही सुचत नाही। त्यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये गेलेली असते। तर तेवढ्यात सावनी येते आणि मुक्ताला बोलते की बघे मुक्ता, मी तुझ्यासाठी ब्लूटूथ आणले आहे। या ब्लूटूथच्या माध्यमातून मी जे काही तुला सांगेल ते तू करायचं आणि तू जर नाही केलं आणि जर टाळण्याचा प्रयत्न केला तर मी कोमलचा तो व्हिडिओ जगासमोर आणेल आणि तुमच्या अख्ख्या फॅमिलीची इज्जत घालवेल अशी धमकी ती मुक्ताला देत असते। त्यामुळे मुक्ताला खूप भीती वाटत असते सावनी ते काय करेल। त्यामुळे सावनीचं म्हणणं तिला ऐकावं लागत असतं। तर तेवढ्यात कोमल ही स्वातीताईला कॉल करते आणि सांगते की आईकडे कॉल दे। तर स्वाती काही कोमलचं कॉल उचलत नाही आणि नंतर पुन्हा कोमल कॉल करते। तर स्वाती कॉल उचलते आणि बोलते की कोमल बोल, काय म्हणते। तर कोमल म्हणते की घरात सगळं बरं आहे ना। तर स्वाती म्हणते की घरातलं सगळं बरं आहे, तुझं कसं चालू आहे ते तू सांग। तर कोमल बोलते की इकडं मिहिरचं पण काही बरोबर नाही आहे। मिहिकाचा ॲक्सिडेंट झाल्यापासनं आणि मिहिकाचा मृत्यू झाल्यापासनं तो डिप्रेशनमध्ये आहे। तर तेवढ्यात आई बोलते की बाळा तू काही काळजी करू नको, इकडं घरची मंडळी सगळी बरी आहेत, फक्त मुक्ता डिप्रेशनमध्ये गेलेली आहे, तिला काय करावं हे काही सुचत नाही। तर कोमल बोलते की मुक्ता बहिणीला काय झालं आणि ती विचार करत असते। तर आई बोलते की तू काही काळजी करू नको, इकडं सगळं बरं होईल आणि तेवढ्यात आई कोमलचा कॉल ठेवून देते। तर तेवढ्यात घरातील सगळी मंडळी किचनमध्ये जेवायला येतात आणि जेवायला बसल्यावर एकामागून एक ते येत असतात आणि तेवढ्यात सगळे जण जेवायला बसतात। तर स्वाती सगळ्यांना जेवण वाढून देते। तर तेवढ्यात मुक्ता जेवायला येते आणि मुक्ता जेवायला बसल्यावर स्वाती तिच्या ताटामध्ये पोळी ठेवते। तर मुक्ता अगदी झटक्यानं हात बाजूला करते आणि ती स्वातीनं वाढलेली पोळी ती घेत नाही आणि स्वतः हातानं ताट भरून घेते। तर सगळ्यांना या कृत्याचा सगळ्या मंडळींना राग येतो। मुक्ता अशी का वागते असं सगळ्यांना वाटत असतं। तर तेवढ्यात सैमू बोलते की आई मला पराठा दे। तर मुक्ता काही सैमूला पराठा देत नाही आणि सावनी मुक्ताला सांगते की तू सईवरती ओरड। त्यामुळे मुक्ता सईवरती ओरडते। त्यामुळे सईला राग येतो आणि सई स्वतःच्या हातानं पराठा घ्यायला जाते। तर तेवढ्यात स्वतःच्या हातानं पराठा घ्यायला गेल्यावर सईच्या हातातनं प्लेट खाली पडते आणि ती फुटून जाते। त्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि मुक्ता सईला जाऊन मिठी मारते आणि सांगते की बाळा तुला काही लागलं नाही ना, आणि त्या आईचं प्रेम त्या ठिकाणी प्रकट होतं। तर बाकीच्यांना वाटतं की अजूनही मुक्ताईचं प्रेम काही सईवरून कमी झाले नाही, तिला धक्का बसलाय त्यामुळे ती अशी वागते असे ते विचार करत असतात। तर तेवढ्यात सावनी मुक्ताईला बोलते की मुक्ताई तू आता सईवरती ओरड, पण मुक्ताई काही सावनीचं ऐकत नाही आणि ती तिथून रागानं निघून जाते। तर तेवढ्यात बाकीची मंडळी विचार करतात की बघा मुक्ताई किती जरी रागवली तरी अजूनही तिच्या पिल्लावरती तिचं प्रेम खूप आहे। आपण सध्या मुक्ताईला धक्का बसलेला आहे, त्यामुळे मुक्ताईला आपण सध्या सावरून घेऊ असं ते विचार करत असतात। तर इकडे मुक्ताई एकदम गप्प बसलेली असते। तर इकडे सावनी विचार करते की ही मुक्ताई असं का वागते, मी जे सांगते ती का काही वागत नाही, ती स्वतःच्या मनासारखं का करते। आता ती जर स्वतःच्या मनासारखं जर करत असेल तर मला तो कोमलचा व्हिडिओ व्हायरल करावा लागेल असं ती मनामध्ये विचार करत असते। तर इकडे मुक्ता रागानं घडलेला सगळा प्रकार तिच्या डोळ्यात देखत ती पाहत असते की आपण काय केलं तर या गोष्टीचा सगळा तिला राग येत असतो, पण तिला काय करावं हे काही सुचत नाही। त्यामुळे ती गप्प बसलेली असते, तिला काय करावं हे काही सुचत नाही आणि सावनीचा तिच्या मागं लोंढा चालूच असतो। सावनी तिच्या मनासारखं तिच्याकडनं करून घेत असते, त्यामुळे तिला ते करावं लागतं। आणि तेवढ्यात सावनी मुक्ताईकडे येते आणि मुक्ताईला सांगते की मुक्ताई तू ज्याचा शहाणी झालीस का, मी जे सांगते ते तू कर आणि तू जर हे नाही जर केलं तर मी कोमलचा तो व्हिडिओ व्हायरल करेल। तू जरी सागरला सांगितलं, सागरने आत्तापर्यंत मला खूप वेळा घरातून बाहेर काढलेला आहे, त्यामुळे मला काही फरक पडत नाही, माझी काही इज्जत नाही, पण तुमच्या अख्ख्या घरांची इज्जत मी जगासमोर आणेल अशी धमकी सावनी मुक्ताईला देत असते। मुक्ताईला धक्का बसतो आणि मुक्ताई सावनीला बोलते की सावनी तू जे सांगशील ते मी करेल, तुला मी वचन देते, पण तू माझ्याकडनं असं काही करून घेऊ नको। तुला फक्त मी घर सोडून जावं असं वाटते ना, त्यामुळे मी आता हे घर सोडून निघून जाते, पण तू फक्त माझ्याकडनं घरातील कोणत्याही सदस्याला त्रास होईल अशी कृत्य करून घेऊ नको अशी मुक्ता सावनीला बोलते। तर सावनी बोलते की तू काही आता शहाणी झालीस का, मी जे सांगते ते तू कर आणि तू जर हे नाही जर केलंस तर मी सगळा तू कोमलचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी ती पुन्हा मुक्ताईला देते। आणि मुक्ता सावनीला बोलते की सावनी मी तुला वचन देते, मी हे घर सोडून निघून जाते, तू फक्त माझ्या पाठीशी राहत। तर सावनी बोलते की तू हे घर कधी सोडून जाते हे मला सांग, तू माझ्या मुलावरती प्रेम केलं, माझ्या घरातील सगळ्या मंडळीवरती प्रेम केलं, त्यासाठी मी तुला 10 लाख रुपये देते। तर मुक्ता बोलते की
तर मुक्ता बोलते की मी हे सर्व काही केलं, तू मला फक्त 10 लाख रुपये देते. तर सावनी बोलते की तुला किती हवे. तर तेवढा सावनी बोलते की मी तुला 50 लाख रुपये देते, तू हे घर सोडून निघून जा. तर मुक्ताई मोठ्यानं म्हणते की तू 50 लाख काय 500 कोटी रुपये जरी दिले तरी मी घर सोडून निघून जाणार नाही, पण मी फक्त कोमलच्या इज्जतीमुळे तुझ्या सांगण्यावरून हे घर सोडून निघून जाते. तर तेवढ्यात सावनी मुक्तेवरती रागावते, तुला काय हवंय ते सांग आणि गप गुमान हे घर सोडून निघून जा. जास्त शहाणपणा जर करशील तर मी तो व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देते. पण मुक्ताईला प्रेमाच्या पोटी आणि घराच्या इज्जतीसाठी काय करावं हे काही सुचत नाही आणि ती सावनीचं म्हणणं ऐकते आणि घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.